नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर आज नवीन आयटम काहीतरी व्हेज हक्का नूडल्स चिंग्स सिक्रेटचं आपण घरगुती कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे कोबी उभा कापून घेतलेला आहे, कांदा, फरसबी आणि गाजर, आणि आपण हक्का नूडल्सचा हा चिंग सिक्रेटचा हा 10 रुपयाचा मसाला पुरा वापरणार आहोत घरगुतीसाठी. तर आपण ह्याच्यामध्ये अजून वेगळ्या भाज्या पण टाकू शकतो, शिमला टाकू शकतो, अजून तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल भाज्या त्या टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. प्रथम मी इकडे पाणी तापायला ठेवलं आहे, ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये ते नूडल्स 5 मिनटं ठेवून द्यायचे आहेत आपल्याला. तर इथे आपण आता पाणी गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण नूडल्स टाकून 5 मिनटं ठेवून देणार आहोत. नूडल्स 5 मिनटं अशीच पाण्यात झाकून ठेवणार आहोत. आपण आता दुसरा पॅन घेऊन तेल गरम करायला ठेवूया. तिकडे एक आपण छोटासा आय थिंक ह्याला टोपच बोलू शकतो आपण, तर तो गरम करायला ठेवायचा आहे. आपल्याला फ्लेम कमी नाही करायची, फुल फ्लेमवर हे करून घ्यायचं आहे, कारण जर आपण फुल फ्लेम नाही केली तर भाजी क्रंची नाही होऊ शकत आपली परतताना. तेल हाय फ्लेमवर ठेवायचे. आपण फोडणी देतोय आता. तेल एकदम तापून थोडंसं उकळलं पाहिजे कडकडीत. हाय फ्लेमवर ठेवूनच करायचंय आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये कांदा, फ्लेम हायच ठेवायची आहे. जर तुम्ही फ्लेम कमी केली चायनीजसाठी, कुठल्याही चायनीजसाठी, तर हे दिसेल. ॲक्च्युली क्रंची फ्लेवर आहे तो येणार नाही. आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया. भाज्या पण 5 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात, हलवत राहायचंय. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. ऑलमोस्ट 5 मिनिट आपण ते फ्राय करून घेतलंय व्यवस्थित, फुल ह्याच्यावर. आता आपण ह्याच्यामध्ये इथे नूडल्स मी नितळत ठेवले होते चाळणीमध्ये, ते टाकून घेऊया. थोडंसं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण हक्का नूडल्सचा मसाला टाकूया, चिंग सिक्रेटचा. ह्याच्यामध्ये मीठ मसाला सगळं आहे, त्यामुळे वरून काही मीठ वगैरे टाकू नये. स्वतः पूर्ण 1 पॅकेट एका चिंगीज किंग हक्का नूडल्सचं लागतात. आणि आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. हे असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपले हक्का नूडल्स तयार. हाय फ्लेमवर 3-4 मिनटं ठेवून दिलं की हे घरगुती सोप्या पद्धतीचे बिना सॉसचा हक्का नूडल्स रेडी. आता आपण सर्व करूया. आपण आपला घरगुती नूडल्स रेडी. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या कमेंट्स नक्की कळवा माझी रेसिपी कशी झाली. थोडंसं जास्त रोस्ट झालेलं दिसतंय, पण घरगुती भाज्यांमध्ये पटकन नूडल्स कसे करावे ह्याची छोटीशी ट्रिक. 10 ते 15 मिनिटात होणारे नूडल्स सिंपल वेने. थँक्यू.